तुम्ही सुरुवातच इथून केली की माझ्यासारख्या एका चायवाल्याला इथं बोलवलं. तर मी 8-15 दिवसापूर्वी पुण्यामध्ये आपण ट्रेनिंग घेतलं होतं. सगळे पुण्यामध्ये किती जण होते? एवढे होते. आणि सर मी तिथे एक पॉईंट सांगितलं होता की वाला कन्सेप्ट. वाला कन्सेप्ट काय? बरोबर. तर तुम्ही त्यांना सगळ्यांना सांगितलं होते त्या ठिकाणी की एक चहावाला, गाडीवाला, म्हणजे सगळीकडे साडीवाला, ज्वेलरीवाला. मला तर सर तुम्हाला सांगतो, मी पहिल्या वेळेस जेव्हा ज्वेलरी दाखवत होतो ना सर, माझ्या पहिल्या मित्राने फोन केला होता शाळेच्या, शाळेचा मित्र माझ्या उदय. म्हणलं काय ज्वेलरीवाले असे. तर वालाच वाली होतो हे तुमच्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला लक्षात येतं. आता इथं बऱ्याच साऱ्या महिला आहेत सर की ज्या साडी बदल दुसऱ्या महिलेला कन्व्हिन्स करतात, तिला सांगतात की 1100ची, 1000ची, तिचं असं ही ज्वेलरी एवढीच आहे, तेवढेच आहे. पण ते कन्व्हिन्स करत असताना किंवा तिला माहिती देत असताना तिला काही रिजेक्शन येतात. आणि मग काय होतं, एका लेडीज सर इथं अशा काही महिला आहेत ना की ज्या रिसेलिंग मधून 40-50 हजार रुपये कमवलेले महिन्याला कमवत आहेत. काही जण असे आहेत की ऍव्हरेज पण कमवत आहेत, 5,000-7,000 पण कमवत आहेत, काही 40-50 हजार आहेत. काही तर आमचे स्टोर ओनर सर इथं असे आहेत, म्हणजे सांगायला गेलं तर स्टोर ओनर कोण कोण आहेत सर? एवढे सगळे आता स्टोर ओनर आहेत, बाकीचे रिसेलर पण आहेत सगळे, यांच्याकडूनच त्यांना सर्व्हिस मटेरियल जाते. सर प्रगती मॅडम, काय सेल आहे तुमचा? मागच्या महिन्याचा टोटल सेल किती? 16 लाख रुपये. काय सेल आहे? 16. श्रवण कुठे आहे? श्रवण काय सेल आहे? स्टोर कुठे आहे? आणि स्टोरला रेट किती तुझा? सर या तिघांचं तिन्ही आउटलेट घरातनच आहे. घरातल्या जो 1 BHK मधला हॉल मध्ये सर एका बंगला तिथं हॉल मधून एका. राम काय सेल आहे तुझा? 25 प्लस सेल, छत्रपती संभाजीनगर. म्हणजे आणि अगदी 5-6 लाखाच्या छोट्याशा इन्व्हेस्टमेंट मधून एक करतात. सो मला एवढं सांगायचं आहे, प्लॅटफॉर्म तोच आहे. प्लीज बसून घ्या सगळे. एकाचा रिझल्ट एक आणि वेगळ्याचा रिझल्ट एक. तर याला जो ऍव्हरेज आहे त्यानं स्वतःला एक्सपर्ट कसं केलं पाहिजे? तुमच्याकडून काय सांगाल? एक याच प्रश्नाला हे करतो, जर समजा सर एखादी तुमच्याकडे आउटलेट आहे, तुमचा टीममेट आहे, तुम्हाला त्याच्याकडनं जर ऍक्सेप्टिंग असा रिझल्ट येत नाही, तर तुम्ही त्यासोबत काय ऍक्टिव्हिटी करता जेणेकरून तो रिझल्ट येईल? आणि असं आम्ही पण काय ऍक्टिव्हिटी केल्या पाहिजे जेणेकरून जे ऍव्हरेज आहे ते पण त्याच्यामध्ये सांगू. आता बघा, सरांनी राजेश सरांनी पहिला प्रश्न विचारला ना, कन्व्हिन्स कसं करायचं. मी माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी सांगतो. बघा, मी ज्यावेळेस सुरू केलं ना, त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये एकच होतं की मला 111 आउटलेट करायचे. बरोबर. ते 111 आउटलेट का करायचे? कारण त्याच्या बॅकएंडला जर 111 आउटलेट जर चालू राहिले तर माझ्या ह्या गोष्टी कंप्लीट होतील. मी पर्सनली माझ्या केल्या, कारण माणूस स्वतःच इमोशन्स होतो पहिल्यांदा, म्हणजे इमोशनली कनेक्ट माणूस स्वतःशीच होतो. तुम्ही पण ज्यावेळेस तुम्हाला कन्व्हिन्स करायचंय ना, पहिल्यांदा तुम्ही का करायचं ते डिसाईड करा. बऱ्याच जणांचं क्लिअरच नसतं. बघा, जर महात्मा गांधीजींचं क्लिअर नसतं भारत का स्वातंत्र्य मिळवायचं आहे, तर नसतं झालं ना आपलं. आणि असं काय, महात्मा गांधीजींनी जन्मले तेव्हाच धोतर वितर घालून काठी घेऊन थोडे निघाले होते. नंतर रिझन आलं ना, तुम्हाला जे प्रत्युष आलेले का करायचे प्रत्युष, बरोबर ना, का साडी विकायची. बघा, ज्यावेळेस तू तुमचं कारण सर क्लिअर राहील ना, जोपर्यंत आता आमचे पण मुलं म्हणतात, यार सर खूप कॉम्पिटिशन आहे, 50,000 पेक्षा लोक 20,000 पण फ्रँचायझी देऊ राहिले, 30,000 देऊ राहिले. अरे 100% देऊ राहिले. मी माझ्या सेल्स टीमला पण काय सांगतो माहितीये का, जर फ्रँचायझी जर तुला जर ते इझी असतं ना, तर मी ऑफिस पण टाकलं नसतं. मी माझ्या घराच्या बाहेरच एक टेबल घेऊन बसलो असतो, शीतलला बाजूला बसलो असतो, तई भाऊ माझे आई वडील त्यांना मी म्हटलं असतो तुम्ही लोकांना फक्त लाईन मध्ये लावा, आणि मी फॉर्म घेऊन बसलो असतो, अग्रीमेंट घेऊन बसलो असतो, धरा घ्या फ्रँचायझी घ्या, लोक लाईन मध्ये आले असते. अरे अवघड आहे म्हणून तर तुला ठेवले ना. येस ऑर नो? मग तुला मार्जिन द्यायचं कशाला, तुला इन्सेंटिव्ह कशाला द्यायचंय, तुला सॅलरी कशाला द्यायची मला, बरोबर आहे का नाही? हे क्लिअर ठेवा तुम्ही पहिल्यांदा. ज्यावेळेस तुम्ही तुमचा माइंडसेट क्लिअर करताना की मला धंदा करायचा आहे, वाय क्लिअर आहे, तर बाकीच्या गोष्टी येणार. दुसरा प्रश्न, कन्व्हिन्स कसं करायचं. बघा, सिंपल आहे, तुम्ही जाता कसं कन्व्हिन्स करायला ते खूप मॅटर करतं, बरोबर ना. तुम्ही अप्रोच कसं करतात. बघा, कुठली पण गोष्ट आहे ना, माणूस म्हणजे मी सर माझ्यावर पैसे म्हणून असं नाही, मी पण फार पैसे जपतो, पण मी वायत प्रोडक्ट ऑर्डर केलेले किंवा घेतलेले. त्याचं कारण काय माहितीये का, मला ते कन्व्हिन्सिंग आवडलेले त्यांचं. आता कन्व्हिन्सिंग मध्ये ना, आता बघा, आता समजा राहुल सर आणि माझे, म्हणजे आम्ही आता मित्र आहे, पण कदाचित याच्या आधी आम्ही मित्र नव्हतो. समजा एक 6 महिन्यापूर्वी आमची ओळख पण नव्हती, आपण असं समजू. आणि राहुल सर मला भेटले असते पुण्यामध्ये किंवा राहत्यामध्ये शिर्डीमध्ये भेटले असते, ते म्हणले असते सर थोडासा इश्यू झाला, 2 लाख रुपयाची गरज आहे. किती रुपयाची गरज आहे? 2 लाख रुपयाची. त्यावेळेस मी राहुल सरांना दिले असते का? दिले असते? नसते दिले. किंवा मी पुण्यात सरांना भेटलो असतो, म्हटलं असतो सर माझा काहीतरी इश्यू झालाय, नेट चालत नाही किंवा मोबाईलचा प्रॉब्लेम झालाय, मला थोडीशी कॅश पाहिजे, 1,50,000 रुपये. त्यावेळेस राहुल सरांनी मला दिले असते का रस्त्यावरती भेटल्यानंतर? नसते दिले ना. आज जर त्यांनी मला मागितले तर मी देईल का नाही देणार? मी त्यांना मागितले ते देईल का नाही देणार? का बरं? आता आमच्यामध्ये काय आहे?
रिलेशन आहे, कनेक्शन आहे. काय आहे आमच्यामध्ये? कनेक्शन आहे. आणि म्हणून आपण ट्रान्झॅक्शन करू शकतो. तुम्ही साडी विकताय, साडी नाही विकत आहे, तुम्ही त्याच्याकडनं 1100 रुपये घेताय, म्हणजे ट्रान्झॅक्शन करताय. आणि ट्रान्झॅक्शन करायला सगळ्यात पहिल्यांदा काय लागतं? कनेक्शन. काय लागतं? कनेक्शन. तुम्ही अननोन पर्सनला देशाल का? पण तेच तुमच्या मामाची पोरगी, मावशीची पोरगी भेटली, त्याला देणार का नाही? चहा चल चल चहा पिऊ आपण. अननोन पर्सनला म्हणतो चल 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 चहा पिऊ, बरं झालं तू रस्त्यावर भेटली, मला कोणाला तरी पाजतच होता. असं होईल का? नाही होणार ना. कनेक्शन मॅटर करतं. काय मॅटर करतं? कनेक्शन. म्हणून कनेक्शन बिल्ड करा. पहिल्यांदा कधीच कन्व्हिन्स करायला जाऊ नका. आणि बघा, ज्या वेळेस प्रोडक्ट तुम्ही विकला ना, त्यानंतर जर कस्टमर थँक्यू म्हटला, तुम्हाला काय म्हटला? थँक्यू, तर समजा तुम्ही ग्रेटेस्ट सेल्स पर्सन आहे. नाही तर कस्टमर, अरे यार हिनं इतकं बोर केलं ना, घे दे भाऊ, मर तू दे 1100, जाय 1100 घेऊन, परत येऊ नको माझ्याकडे. असं नाही, अरे यार मस्त साडी दिली, थँक्यू यार, क्वालिटीची दिली, चांगलं बोलली, हे बोलली ते बोलली. ज्यावेळेस ते थॉट येईल ना त्यांच्यामध्ये, त्यावेळेस समजा तुम्ही चांगले सेल्स पर्सन बनलेले. म्हणून जर तुम्हाला कन्व्हिन्स करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय करा? त्याच्यासोबत कनेक्शन बनवा. डायरेक्ट पिच नका करू, याची साडी घे बाई, असं तर मार्केटमध्ये तिला प्रत्येक जण म्हणतोय. त्याच्या व्यतिरिक्त सांगा, त्याच्या व्यतिरिक्त पॉईंट तुमच्यामध्ये आणा. आणि राहुल सर, जे तुम्ही बोलले की यांना आम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही सेल्सच्या रिलेटेड प्रोडक्टचं पण नॉलेज द्या त्यांना. म्हणजे बाकीच्या प्रोडक्टमध्ये आणि आपल्या प्रोडक्टमध्ये फरक काय, बाकीच्या प्रोडक्टमध्ये आणि आपल्या प्रोडक्टमध्ये डिफरन्स काय येणार. कारण बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्केटमध्ये कदाचित जो प्रत्युषचा प्रोडक्ट आहे तो थोडासा कॉस्टली पण असू शकतो, कदाचित नाहीच सर मला बोलले, पण असू पण शकतो. तर त्यावेळेस असं नका म्हणू की महाग आहे प्रोडक्ट, मार्केटमध्ये त्याच्यापेक्षा स्वस्त मिळतो. बघा, हा मोबाईल 1.5 लाख रुपयाचा आहे, बरोबर ना, सॅमसंगचा. असंच सेम फंक्शन देणारा मोबाईल 30,000 रुपयात पण आहे, आयफोन 2 लाख रुपयाला पण आहे, बरोबर ना. क्वालिटीमध्ये फरक असतं. जे काही कपडा बनवताना कापड वापरलेलं, मला त्याचं नॉलेज नाही, पण प्रोडक्ट बनवताना फरक आहे. आमचा चहा बनवताना आम्ही विकतो 10 रुपयाला, मार्केटमध्ये 5 रुपयाला पण चहा आहे. घरी जो बनतो तो घरचा चहा माहिती आहे ना, 50% पाणी 50% दूध. आम्ही 100% दूध आणि चांगली चहा पावडर वापरतो, चांगला मसाला वापरतो, तर चहा चांगला बनणार आहे. म्हणून कॉस्ट घ्यावा लागणार आहे. म्हणून सगळ्यात आधी पहिल्यांदा तुम्ही कन्व्हिन्स करायला जा. मग कन्व्हिन्सिंगचे पॉईंट काय काय असतात बघा. पहिल्यांदा तुम्ही ज्यावेळेस भेटता ना, त्यावेळेस डायरेक्ट म्हणू नका, शीतल यार साडी घ्यायची ना तुला, माझ्याकडे आहे, घे तू लवकर, मला पण पैसे भेटतील, घे लवकर. असं नाही. तिला विचार, अरे यार कुठून आणली तू साडी, असं तिच्या साडीबद्दल बोला आधी, तिच्या ज्वेलरी बद्दल बोला तुम्ही आधी. कारण आहे ना, या जगामध्ये ना कौतुक सगळ्यात जास्त आवडतं आणि महिलांना तर जास्तच आवडतं. मला ते जमतच नाही, म्हणून आम्ही 1.5 वर्षात किती वेळेस आमचे भांडणं झाले त्याच्यावरूनच. कारण मी एवढं काही करतोय ना आयुष्यामध्ये तरी. आणि ती मला असे काही काही फोटो मेसेज टाकते की काही आलेल्या की कौतुक करायचं, तर महिलांना तर उलट चांगले कौतुक करा, वाव काय छान साडी घेतली तू. कधी कधी ती मला, मी साडी तिने घातली, मी तिला म्हटलं ना दिवसभरामध्ये साडी चांगली दिसत होती, तर ते आता या दोघांना सांगण्याची गरज आहे. तुम्ही कसं करता ते सरांना माहिती आहे, बरोबर ना. तुमच्याकडून तर ते एक्सपेक्ट नाही, तर हा एक प्रॉब्लेम आहे महिलांचा आमच्यासाठी, तो तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. तर मग जा, त्यांना विचारा, त्यांचं कौतुक करा, वाव काय छान घातलीये, असं तसं हे ते. आणि तू सुंदर दिसती म्हणा, म्हणा काही प्रॉब्लेम नाही, कशी पण दिसू दे कोणी पण, वाव काय छान दिसती तू, काय सुंदर दिसती त्याच्यामध्ये. असं ज्यावेळेस तुम्ही म्हणता ना त्यांना, ती जी समोरची महिला असेल ना, ती तुमच्या प्रती 10-20% कनेक्शन तयार करते. कारण तिला तिचा घरातले नवरे वगैरे तर मुश्किलीने म्हणतात, कारण पुरुषांना हे आवडतच नाही, बरोबर आहे का नाही. बरोबर ना, पुरुषांना हे आवडत नाही की अरे आता दिसती काय त्याच्यात. बरं तू चांगली दिसत नसती तर मी तुझ्यासोबत लग्न कशाला केलं असतं, हा पण प्रश्न आहे. पण तरी पण तुम्ही त्या महिलेला म्हणा, कारण तिला एकतर कुणीतरी तिची मैत्रीण म्हणत असते, किंवा तुम्ही म्हणताय प्रत्युषवाले, तुम्ही म्हणताय, मग त्यावेळेस तुम्ही त्या सगळ्या गोष्टी बनवशाल, थोडासा रॅपो बनवा. तिला पहिल्या मीटिंग मध्ये सांगूच नका, आणि फक्त तिला म्हणा, ही जी मी साडी घातली ना, ती ना मला थोडंसं कापडीच्या पेक्षा चांगलं वाटतंय. तिला सांगू नका तुम्ही लगेच. तुम्ही जर पहिल्याच अटेंड मध्ये गेले ना, तुम्ही डायरेक्ट सेल्स पर्सन म्हणून जातात. मी सांगितलं ना सर, मला पहिल्या अटेंड मध्ये पैसे मागितले असते, मी दिले असते सरांना, सरांनी मला दिले असते. तुम्ही साडी, तुम्ही मला काय वाटतं मी प्रोडक्ट विकतोय, मी काय करतोय, नाही, प्रोडक्ट एक पार्ट आहे. तुम्ही पैसा घेताय ना, ट्रान्झॅक्शन करताय, आणि जिथं ट्रान्झॅक्शन आहे तिथं लक्षात काय ठेवा, काय पाहिजे, कनेक्शन पाहिजे. जोपर्यंत कनेक्शन, पण रिलेशन नकोय आपल्याला. तुम्ही अननोन पर्सन शिडीत पण साड्या विकू शकता, फक्त काय पाहिजे, कनेक्शन पाहिजे. ओळख, म्हणजे ओळख नाही म्हणत आहे मी, कनेक्शन म्हणजे काय, तुम्ही बोलले पाहिजे तिच्यासोबत 2-3 वेळेस, म्हणजे त्या गोष्टी सगळ्या झाल्या पाहिजे. याचा डायलॉग गोविंदाचा पिक्चर मध्ये आता रिसेंटली मला रील आली होती, ती सांगतो तुम्हाला. त्याच्यामध्ये तो काय करतो, त्याला 2 महिन्याचे जेवणाचे पैसे बुडवायचे असतात, तुम्ही पण बघितलेले असेल. तर तो काय करतो, त्या जो ओनर असतो ना त्याला म्हणतो 200ची नोट का 100ची नोट देतो, 200ची देतो. आणि तो दुकान जो जेवण विकणार असतो तो त्याला 150 वापस देतो. तो म्हणतो नाही सर, मी 100च दिले होते.
मी किती दिले होते 100, तुम्ही मला 50च रिटर्न द्या. मग नंतर बाहेर येऊन त्याचा मित्र म्हणतो, अरे तू तर 200 दिले होते, मग 100 काय एक्स्ट्रा दिले. अरे म्हणे मला त्याला, मग त्याच्यानंतर तो त्याला सांगतो, सर मी 2 महिने येत जाईल, मला तीनदा पैसे द्यायला नाही आवडत, मग मी डायरेक्ट 2 महिने तुमचं बिल देईन. तो म्हणतो अरे आता 2 महिने फ्री जेवायचं, नंतर दुसरीकडे जायचं. म्हणजे त्याच्यासाठी त्यांनी काय केलं, कनेक्शन असं बनवलं, 200 दिले, त्याच्यामध्ये त्याच्याकडनं वापस 150 घ्यायचे होते, 50च घेतले. आणि समोरच्याला वाटलं नाही रो हा प्रामाणिक आहे, तो पण काय म्हणतो जेवण विकणार, अरे यार दुसरं कोणी असतं तो 150 घेऊन गेला असतं. म्हणजे काय झालं, कनेक्शन झालं ना, अननोन पर्सन असून द्या, प्रॉब्लेम नाहीये. पण कनेक्शन झालं म्हणजे या सगळ्या गोष्टी होतात. म्हणून कन्व्हिन्स करायला कनेक्शन इम्पॉर्टंट आहे. कनेक्शन बनल्यावर प्रोडक्ट ऑटोमॅटिकली विकन. आणि तुमच्या प्रोडक्ट मध्ये मला पण सरांनी गिफ्ट दिली होती शीतलसाठी साडी, ज्वेलरी. बेस्ट साडी आहे, बेस्ट, त्याचं काय सुदबीत काय म्हणतात ते बेस्ट, ह्याच मला म्हणलं, मला नाही कळत त्यातलं, तर ते भारी आहे. त्याच्यानंतर ते ज्वेलरी पण छान आहे. बिंदास विका, कन्व्हिन्स करायला जा. आणि तुम्ही आज 150 जण जर जाताय ना, रोज टार्गेट ठेवायचं, जोपर्यंत मी एक साडी विकत नाही तोपर्यंत मी जेवणार नाही. म्हणजे असं काहीतरी छोटंसं टार्गेट घ्यायचे, तुम्हाला आवडतं, आणि नंतर तुम्ही बघा तुमच्या कामामध्ये किती मोठा फरक होतो, आणि तो फरक तुम्हाला मोठा कराल. असं थँक्यू. खूप भारी गोष्ट आहे. Actually, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो. आणि ते आज त्यांच्यामुळे मला शिकायला मिळालं की काय होतं, आज प्रत्युष या कुठल्याही फील्डमध्ये सेल्समध्ये जाताना तुम्ही प्रोडक्ट विकायला नाही गेलं पाहिजे, त्यांच्याशी कनेक्शन केले पाहिजे. तुम्ही त्यांच्याशी व्यवहार पैशाचा जो होतो ना, कनेक्शन होतो. तुम्ही साडी विकायला लागला, तुम्ही त्यांना पहिलं तर रिलेशन किंवा कनेक्शन करा त्यांच्यासोबत, त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा, त्या लोकांना कळलं पाहिजे, त्या ते लोक तुमच्याकडे प्रोडक्ट ऑर्डर करणार. हे खूप हा तुम्ही गोल्डन वाक्यामध्ये घेऊन ठेवा की आपल्याला बिझनेस, प्रत्युषचा बिझनेस करताना आपल्याला कनेक्शन वाढवायचे, ते ऑटोमॅटिक